तर मित्रांनो, आज नाही का व्हॅलेंटाईन डे होता आणि व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे नाही का बायको आणि पोरगी एवढ्या मागे लागले की आम्हाला बाहेर जाऊन काहीतरी खायचंय. म्हणून यांना या ठिकाणी घेऊन आलो आणि मग छोला भटुरा ऑर्डर केला. छोला भटुरा होता गरम. पोरगी लागली फू, फू, फू करायला आणि बघा तुम्ही या ठिकाणी तिचे एक्सप्रेशन. पुरी नौटंकी आहे माहिती आहे का आमची पोरगी. आणि हे बायकोसाठी ऑर्डर केलेली होती, पण ती ऑर्डर अजून आलेलीच नव्हती. नुसती ताटल्या घेऊन बसली होती. हां, पटकन आलं बघा आता मस्तपैकी पनीर पुलाव मागितलेला होता. मला आवडते म्हणून नाही का. हां, मग व्यवस्थित नाही का जागा जरा अपुरी पडू लागली टेबलवर म्हणून जरा गिलास वगैरे जरा असं बाजूला साईडला करत होती. आणि त्यापूर्वी काय झालं होतं, की आम्ही आम्ही आमच्या दोघांसाठीच ऑर्डर केलं होतं. पोरीसाठी काय ऑर्डर केलेलंच नव्हतं. मग तिने काय केलं ते कांदा आणि ते लोणचं वगैरेची जी प्लेट होती, ती प्लेटच खाते म्हणून मागं लागलेली होती. मग काहीतरी तिच्यासाठी परत नाही का छोला भटुरा रिपीट केला आणि आम्ही कुठे आलेलो होतो, आम्ही गणेश सागरमध्ये आलेलो आहोत. जवळच आहे आपल्या. मस्तपैकी नाही माझी प्लेट आता मी या ठिकाणी सजवलेली होती. पोरगी तर आपली लागली होती छोला भटुरा खायला आणि त्याने ठरवलेलं होतं की आज पूर्ण पप्पांना आपल्याला कापायचं आहे, असं करून नाही का. आणि हे बघा आता मग मी सगळ्या एवढ्या वेळ तर नाही का सगळ्यांनाच दाखवत होतो. पण तुम्हाला वाटत असेल की मीच त्या ब्लॉगमध्ये दिसत नाही, मग कसं होणार? मग मी पण तुम्हाला दाखवलं. मी पण मस्तपैकी एन्जॉय करतो या ठिकाणी. या दोघी तर आपलं चालू होता यांचा भत्ता, म्हणजे का म्हणजे एकदम सुस्तीच करणार नाहीत बाहेर गेल्यानंतर नाही का खायला प्यायला. पूर्णपैकी पोरगी तर पप्पाला कापणारच कापणार, पण बायको आलेला चान्स कधी सोडणारच नाही बघा. हे असे यांच्या दोघींचे कामधंदे असतात. मस्तपैकी आता यांना खाऊ पिऊ घातलेला आहे आणि आता आम्ही